हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी 2.0 मध्ये मी चंचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मराठी व्याकरणाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की अर्धस्वर हे कसे तयार होत असतात। या अर्धस्वरालाच यणस्वर सुद्धा असे म्हणतात। हे यण काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि याला अर्धस्वराला म्हणजेच हे सेमी वॉवल कशा पद्धतीने तयार होतात, काम करतात एका संधी चॅप्टरमध्ये, हेही आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आवडलं तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। आपले अर्धस्वर म्हणजे सेमी वॉवल्स कसे तयार होतात आणि हे अर्धस्वरालाच यणस्वर सुद्धा म्हणतात। ओके, हे यणस्वर काय आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। अर्धस्वर काय आहेत आपल्याला माहिती आहे। अर्धस्वर म्हणजे काय, बाराखडीमध्ये आपण आपल्या वर्णमालेमध्ये बघतो की अर्धस्वर कोणते आहेत, एकूण 4 आहेत। कोणते आहेत? य, र, ल आणि व। हे 4 असे वर्ण आहेत ज्यांना की अर्धस्वर म्हणलं जातं। अर्धस्वर कशासाठी म्हणलं जातं? कारण या वर्णांमध्ये स्वरांसारखा उच्चार होतो। मग या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत की यामध्ये स्वरांसारखा उच्चार कशा पद्धतीने होतो हे बघणार आहोत आणि हे वर्ण कोणत्या 2 वर्णांच्या एकत्रीकरणातून तयार होतात हेही आपण बघणार आहोत। ओके, तर याची आपण बेसिक सूत्र बघू आणि याचा नंतर वापर कशा पद्धतीने करायचा तेही बघू। ओके, तर याचं बेसिक सूत्र आहे, पहिलं बघा की य हा जो वर्ण आहे तो कशा पद्धतीने तयार झाला। तर या ठिकाणी याचं सूत्र सांगतं की ई किंवा ई या दोघांपैकी एक, या दोघांच्या पुढे जर एखादा विजातीय स्वर आला तर या दोघांच्या एकत्रीकरणातून काय होत असतं, य हा स्वर निर्माण होत असतो। आता हा विजातीय स्वर काय आहे? विजातीय स्वर आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेला आहे, तरी येथे फास्टमध्ये सांगते। विजातीय स्वर असे असतात की या ठिकाणी ई असेल, आता या ठिकाणी ई आहे आणि त्याच्या पुढे एखादा अ असेल किंवा उ असेल किंवा औ असेल, तर या ठिकाणी हे काय झाले, हे विजातीय स्वर झाले। आणि नेक्स्ट काय होईल, ई प्लस ई हे जर असे स्वर तयार झाले तर हे काय होतील, हे सजातीय होतील। म्हणजेच काय, तर या दोघांचं उच्चारस्थान आहे तर हे सारखं आहे। ओके, पण या ई किंवा अ, ई किंवा उ, ई किंवा औ हे वेगवेगळे उच्चारस्थान असलेले वर्ण जेव्हा एकत्र येतात त्याने काय होत असतं, एक विजातीय स्वर तयार होत असतो। ओके, म्हणून याला म्हटलं जातं की विजातीय स्वर। ओके, आणि हे जे दोन्ही वर्ण सारखे आहेत, ई आणि ई, छोटा ई आणि मोठा ई, तर ह्या दोघांचे उच्चारस्थान हे एकच आहे। त्याच्यामुळे हे दोघं कसे आहेत, सजातीय आहेत। या ठिकाणी हा जो य हा वर्ण तयार झाला आहे तो अशा ई किंवा ई यांच्यामध्ये एखादा विजातीय स्वर आला त्यामुळे इथे काय झालं, हा य तयार झाला। ओके, नेक्स्ट आहे व। मग हा व हा अर्धस्वर कसा तयार झाला, तर या ठिकाणी लक्षात घ्या, उ किंवा उ या दोघांपैकी एकाच्या समोर जर विजातीय स्वर आला तर त्यांच्या एकत्रीकरणातून व हा वर्ण तयार होणार आहे। ओके, नेक्स्ट आहे रू। ऋषीचं रू किंवा ऋषीचं रू। ओके, ऋषीचं री किंवा ऋषीचं रू, कोणताही उच्चार करा, री किंवा रू दोन्ही उच्चारांची मान्यता आहे। ओके, मग अशा रू स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे, र हा वर्ण तयार होणार आहे। आणि नेक्स्ट आहे लू या स्वरापुढे जर विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे, ल हा वर्ण तयार होणार आहे। ओके, आता हे वर्ण कोणकोणत्या कंडिशनमध्ये कशा पद्धतीने तयार होतात हे आता आपण बघू। ओके, त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचे टॉपिक आहे आणि इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला समजून घ्यायला खूप मजाही येईल। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। ओके, तर यचं पाहू अगोदर आपण, य कशा पद्धतीने विजातीय स्वर एकत्र येतात ते। तर या ठिकाणी बघा, या हे दोन वर्ण तर कायम असणार आहेत। यामध्ये एकतर छोटा ई असेल किंवा मोठा ई असेल। ओके, विजातीय स्वर बदलले जातील, कशा पद्धतीने बदलले जातील तर ते बघू। तर या ठिकाणी बघा, ई प्लस अ हे 2 काय आहेत, विजातीय स्वर आहेत। ईचं उच्चारस्थान वेगळं आहे, अचं उच्चारस्थान वेगळं आहे, म्हणून हे 2 कसे झाले, विजातीय स्वर झाले। ओके, मग या ठिकाणी लक्षात घ्या, या ई प्लस अच्या एकत्रीकरणातून काय झालं, य झालं। या ई प्लस अच्या एकत्रीकरणातून काय झालं, य झालं। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की या य मध्ये कोणत्या 2 वर्णांचा उच्चार आहे, तर ई प्लस अ या 2 वर्णांचा उच्चार या य मध्ये आहे। हा जो उच्चार आहे तो समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल उच्चारण्याची। त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या य मध्ये ई अ ई अ ई अ ई अ ई अ कशा पद्धतीने काम करतं ते। ओके,
नेक्स्ट आहे आता या ई स्वरापुढे आ स्वर आला. ई प्लस आ या दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं? या झालं. या या या. ओके, करून बघा. या या. तर या वर्णामध्ये ई प्लस आ या दोन स्वरांचा उच्चार या वर्णामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्रा कशाची लागली? आची मात्रा लागली. ओके, नेक्स्ट आहे दीर्घ ई प्लस उ. ई उ. ई प्लस उ या दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं? यू तयार झालं. इऊ 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 इऊ. करून बघा उच्चार. आणि जी मात्रा लागली ती छोट्या ऊची मात्रा इथे लागलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे दीर्घ ई प्लस ऐ. तर ई प्लस ऐच्या एकत्रीकरणातून काय झालं? ये झालं. ओके, करून बघा उच्चार. इये 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 इये. ओके, असा उच्चार करून बघा प्रॅक्टिकली, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ओके, नेक्स्ट आहे ई प्लस ओ. तर यामध्ये या दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं? यो तयार झाला. मात्रा कोणती लागली? ओची मात्रा येथे लागलेली आहे. ओके, इयो 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 इयो. ओके, नेक्स्ट आहे ई प्लस औ. हे दोनही कसे आहेत? दीर्घ स्वर आहेत. मग यांच्या एकत्रीकरणातून काय झालं? इयो तयार झालं. इयो 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 इयो. ओके, अशा पद्धतीनं उच्चार करून बघा, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की या वर्णांमध्ये हे स्वरांचा उच्चार कशा पद्धतीनं होत असतो ते. ओके, तर आय होप तुम्हाला कळलं की हा जो अर्धस्वर य आहे, या य स्वरामध्ये हे ज्या मात्रा आहेत, तर ह्या मात्रा ह्या कशा पद्धतीनं स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार होत असतात. ओके, आय होप तुम्हाला समजलं आहे. आता नेक्स्ट बघू व. अर्धस्वर व आहे. ओके, आता यामध्ये पहिली कंडिशन उ प्लस अ. उ प्लस अच्या एकत्रीकरणातून व तयार झालं. ओके, मग या ठिकाणी व व व. ओके, अशा पद्धतीनं व हे तयार होतं. म्हणजेच हे असे वर्ण आहेत य व र ल, यांच्या उच्चारामध्येच काय आहे? स्वरांसारखा उच्चार होतो, म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. आणि त्यांचा जो बेसिक कोर आहे, जो तयार होण्याची, ते निर्माण होण्याची जी प्रोसेस आहे ती काय आहे? एक स्वरच आहे. अशा स्वरांपासूनच त्यांची निर्मिती होते, म्हणून त्यांचा उच्चारही स्वरांसारखा होत आहे. अर्धस्वरांसारखा होतो, पण ते कसे आहेत? एक व्यंजन आहेत, पण त्यांचा बेस एक स्वरापासून तयार झालेला आहे, म्हणून त्यांना अर्धस्वरसुद्धा म्हणतात. ओके, नेक्स्ट बघा दीर्घ उ प्लस ई. उ ई. तर काय झालं? वी तयार झालं. ओके, दीर्घ उ प्लस ई. दीर्घ आहेत दोन्हीही, तर यांचं काय झालं? मग उ प्लस ईचं वी तयार झालं. ओके, उच्चार करून बघा. उई 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 उई. अशा पद्धतीनं उच्चार करून बघा तुम्ही की या वी स्वरामध्ये या वी वर्णामध्ये असे दोन स्वरांचा उच्चार कशा पद्धतीनं होतो ते. ओके, नेक्स्ट आहे उ प्लस ए. तर या उ प्लस एच्या एकत्रीकरणातून वे तयार होता. जी ही मात्रा लागली त्या एची मात्रा लागलेली आहे. ओके, वे तयार झालं. नेक्स्ट आहे उ प्लस ओ. या दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं? ओ तयार झालं. नेक्स्ट आहे उ प्लस औ. या दोघंही कसे आहेत? दीर्घस्वर आहेत. आणि दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं? औ वो तयार झालं. वौ 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 वौ. ओके, आहात तुम्हाला समजते की कशा पद्धतीने यांचा उच्चार होत आहे ते. ओके, नेक्स्ट आहे र. आता हा र वर्ण आहे, तर त्यामध्ये जे र वर्णाची र वर्ण जो निर्माण होत आहे, तर तो कोणत्या दोन वर्णांपासून होतो आहे? तर हे पहा, लक्षात घ्या इथे रू प्लस आ. तर यामध्ये रू या स्वरामध्ये आ टाकला तर काय तयार झालं? रा तयार झालं. आणि मात्रा कशाची आहे? आची मात्रा आहे. ओके, असे स्वर आहेत, या स्वराला पूर्ण करत आहे दुसरा स्वर. मग जेव्हा अशा समोरच्या स्वराला मागचा स्वर पूर्ण करतोय, तर तो मागचा स्वर जशाच तसा लागेल का? नाही. तर मागचा स्वर हा काय करत असतो? स्वतःचं बलिदान देऊन तो एक मात्रेच्या स्वरूपामध्ये पुढच्या स्वराला पूर्ण करत असतो. ओके, आणि अशा पद्धतीनं आपली जी बेसिक बाराखडी आहे ती बेसिक बाराखडी तयार होत असते. ओके, नेक्स्ट आहे रू प्लस अ. तर काय तयार झालं? र तयार झालं. रू प्लस ई. तर री तयार झालं. रू प्लस औ. तर रौ तयार झालं. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे स्वर आहेत, हे स्वर असे एकत्रीकरण आलेले असे स्वर जे की विजाती आहे, दोन भिन्न उच्चारस्थानातून तयार झालेले आहेत, आणि त्यापासून हे वर्ण अर्धस्वर तयार होत असतात. आणि नेक्स्ट आहे लू प्लस आ.
आता लू प्लस आ यामध्ये या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार झालं, ला तयार झालं. लूच्या समोर असे आणखीन कोणतेही तुम्ही स्वर घेऊन त्यामध्ये तुम्ही लाचा ला लचं विविध रूप तयार करू शकता, लची बाराखडी तयार करू शकता. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं की यामध्ये हा जे अर्धस्वर आहे तो कशा पद्धतीनं तयार झाला आणि ते कशा पद्धतीनं एका मात्रेच्या स्वरूपामध्ये तयार होत असतो. दोन विजातीय स्वर कसे एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रीकरणातून ते य र ल व हे स्वतःच्या फॉर्मला कसे बदलतात, कसे चेंज करतात हे आपल्याला आता समजलेलं आहे. ओके, आता हे जे य र ल व हे जे आहेत हे स्वर, हे यनस्वर कसे तयार होतात, याला यनस्वरमध्ये हे कसे ट्रान्सफॉर्म होतात हे आता आपण बघणार आहोत. हे जे यनस्वर आहेत या यनस्वरालाच हे जे अर्धस्वर आहेत या अर्धस्वरालाच आपण काय म्हणायलोत, यनस्वर म्हणायलोत. ओके, आणि यन काय असतं, यन ही बेसिक कन्सेप्ट बघूया आपण. यन म्हणजे काय की यनमध्ये य पासून न पर्यंतचे जितके पण वर्ण येतात ते सर्व वर्ण, पण यनमध्ये जो न असतो तो हलंत न असतो, म्हणून या ठिकाणी न सोडून, ओके, य पासून न पर्यंतचे सर्व पण न सोडून या दोघांच्यामध्ये जितके वर्ण येतात तितके वर्ण हे यणमध्ये येतात, म्हणून याला यणस्वर असे म्हणतात. ओके, यणवर्ण असे म्हणतात, यणवर्ण असे म्हणतात. आणि यणमध्ये कोणकोणते वर्ण येतात मग, तर य र ल व हे 4 वर्ण यणमध्ये येतात, म्हणून याला यणस्वर सुद्धा म्हणतात. ओके, आणि आपल्याला माहिती आहे यणस्वराची बेसिक कन्सेप्ट काय आहे की या यणस्वरामध्ये ई किंवा ई बद्दल य होत असतं, छोटा ऊ किंवा मोठ्या ऊ बद्दल व होत असतं, रू बद्दल र होत असतं आणि लू बद्दल ल होत असतं. हे आपल्याला यनस्वर संधीमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट आहे याची, आपल्याला हे माहीत आहे. आणि यालाच इको संधीसुद्धा असं म्हणतात, हेही आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे. ओके, इको काय असतो, तर इक म्हणजेच ज्यामध्ये ई पासून क पर्यंतचे वर्ण येतात, पण क काय आहे, हलंत असतं, आणि हे हलंत क असतं म्हणून ई पासून क पर्यंत पण क नाही असे वर्ण ज्यात येतात ते इक वर्ण असतात. मग इकमध्ये कोणकोणते येतात, तर ई, ऊ, रू आणि लू हे वर्ण इकमध्ये येतात. यनस्वरालाच इको संधीसुद्धा म्हणतात. ओके, आता ही संधीमध्ये हे यनस्वर कशा पद्धतीनं काम करतात हे आता आपण बघू. ओके, पहिलं उदाहरण घेऊया. तर यामध्ये उदाहरण आहे नदी प्लस ओघ हा एक विग्रह आहे. तर यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे, ते ई आहे. इथं दीर्घ ई आहे. का आपण इथे दीर्घ ई घेतला, तर इथे मात्रा कशाची आहे, मोठ्या ईची मात्रा आहे, म्हणून इथे मोठा ई घेतला आपण. ओके, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, ओ आहे. ओके, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, ओ आहे. तर हा ओ इथे आपण घेतला. तर या ठिकाणी जी कंडिशन तयार होत आहे, ई प्लस ओ या दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनत आहे, यौ बनत आहे. ओके, यौ. आता या ठिकाणी आपण ई हा स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं, हलंत द राहिलं. मग या हलंत द ला कोण पूर्ण करणार आहे, तर हा यौ पूर्ण करणार आहे. मग हा यौ पूर्ण करणार आहे म्हणजे काय, तर यौ फक्त आधार देणार आहे. ओके, कारण आधार ह्याच्यासाठी देणार की ऑलरेडी त्याच्यामध्ये काय आहे, या यला काय केलेलं आहे, औनी ओ या स्वराने पूर्ण केलेला आहे, म्हणून ऑलरेडी हा यो काय आहे, एक फुलफिल अक्षर आहे. ओके, मग हा जो यो तयार झाला तो या द ला काय करणार आहे, हलंत द ला आधार देणार आहे. मग याचं जे स्वरूप आहे ते अशा पद्धतीनं तयार होईल देवमध्ये. ओके, मग तो लिखाणाची पद्धत कशी असू शकते किंवा देव अशामध्येही लिहू शकतो आपण. ओके, म्हणजेच हलंत द प्लस यो या दोघांचं एकत्रीकरणातून असा हा संधी तयार होत असतो. ओके, मग नदी प्लस ओघ या विग्रहाची संधी कशी झाली, नद्योघ. ओके, नद्योघ. आय हॅव समजलं तुम्हाला की या नदी ओघ पासून नद्योघ कसा तयार झाला ते. ओके, ही यणस्वर संधीमध्ये हे आपण पाहत असतो. नेक्स्ट आहे गुरु प्लस ईश, हे एक उदाहरण आहे. गुरु प्लस ईश. तर या गुरुमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे, ऊ आहे, छोटा ऊ आहे. आता या ठिकाणी आपण स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं, हलंत र राहिलं. ओके, हलंत व्यंजन. ओके, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, ई आहे. इथे काय घेतला आपण, ई घेतला, मोठा ई घेतला. कंडिशन काय झाली, ऊ प्लस ई. तर या दोघांच्या एकत्रीकरणातून काय होणार आहे, उई 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 उई. उच्चार करून बघा, उई उई तर वी तयार होणार आहे. ओके, वी उई. ओके, तर या वचं जे निर्माण होत आहे त्याच्यामध्ये जी मोठ्या ईची मात्रा घेतली आपण ती या ई या स्वरामुळे घेतली, दीर्घ ई मुळे घेतलेली आहे. ओके, आता हा एक पूर्ण अक्षर आहे कारण याच्यामध्ये स्वर आहे, व्यंजनाला ई या स्वरानं पूर्ण केलेलं आहे. ओके, आता या दोघांच्या एकत्रीकरणातून व हा उच्चार तयार झाला आणि ती जी मात्रा आहे ती ईची मात्रा येथे याला लागलेली आहे. मग हे जे पूर्ण अक्षर तयार झालेलं आहे तो कोणाला आधार देणार, या र ला आधार देणार आहे, जो की हलंत र आहे. मग या ठिकाणी हा जो हलंत र आहे
तो कशा पद्धतीने लागणार आहे, तो मात्रेच्या अशा रच्या फॉर्ममध्ये लागणार आहे. ओके, जसं की गुर्वीश, गुरु प्लस ईश विग्रहाची संधी काय झाली, गुर्वीश. मग हा जो गुर्वी झाला, हा जो व्री झाला, जो रचा उच्चार इथे होणार आहे, रचा उच्चार वीच्या अगोदर होणार, म्हणून उच्चार जरीच अगोदर होत असला तरी त्याची जी रची मात्रा आहे ती त्याच्या डोक्याच्या वर आहे. ओके, रचे वेगवेगळे 4 प्रकार आपल्याला माहीत आहेत, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं हे तयार झालं गुर्वीश. ओके, इथं कंडिशन काय होती, उ प्लस ई ही कंडिशन होती आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून वी तयार झालं. ओके, नेक्स्ट उदाहरण आहे मात्र प्लस आनंद. ओके, तर लक्षात घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे काय आहे, रू आहे. मात्रा कशाची आहे, तर रूची मात्रा आहे, म्हणून हा जो रू हा स्वर आहे इथे घेतला. ओके, आता रू हा स्वर इथे घेतला तर इथे काय राहिलं, मग हलंत त राहिलं. ओके, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण घेतला आपण, इथे काय घेतला, आ. हा आ इथे जशास तसा घेतला. मग या ठिकाणी जे रू प्लस आ या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार होणार आहे, आपल्याला माहिती आहे, रा हा यन स्वर तयार होणार आहे. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, मग हा जो रा आहे या हलंत तला आधार देणार आहे आणि त प्लस राच्या एकत्रीकरणातून काय होणार आहे, त्रा होणार आहे, त्रा. ओके, अशा पद्धतीनं त्रा तयार होतं. म्हणून मात्र प्लस आनंद या विग्रहाची संधी काय झाली, मात्रानंद. ओके, ते कंडिशन काय होती की रू प्लस आ ही कंडिशन होती आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून रा झालं. त्राचं स्वरूप कशामुळे झालं, तर इथे हलंत त या रामध्ये जोडला म्हणून इथे त्रा झाला. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल आता. ओके, नेक्स्ट आहे की उदाहरण आहे लू प्लस आकृती. ओके, तर या ठिकाणी हा जे लू आहे तो जशास तसा घेतला. ओके, कारण तो स्वर आहे. ओके, हा काही व्यंजन नाही, हा स्वर आहे म्हणून जशास तसा घेतला. तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण घेतला आ, तर या ठिकाणी लू प्लस आ या दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं, ला तयार झालं. ओके, आता हा ल जशास तसा घेतला, ला ही जी आची मात्रा आहे ती इथे ल ला जोडण्यात आलेली आहे. मग लू प्लस आकृती या दोघांच्या विग्रहातून जी संधी तयार झाली, लाकृती तयार झाली. येथे कंडिशन काय होती, लू प्लस आ ही कंडिशन होती आणि त्याच्यापासून ला तयार झाला. ओके, तर हे होतं अर्धस्वर. आपण बघितलं अर्धस्वर कशा पद्धतीने तयार होतो, त्याचे वेगवेगळे फॉर्म बघितले आपण की कसे 2 विजातीय स्वर एकत्र येऊन य र ल व हे कशा पद्धतीनं तयार होतात, निर्माण होत असतात. आणि आता आपण बघितलं की असे अर्धस्वर ज्याला की यणस्वर सुद्धा म्हणतात, त्याला यणस्वर का म्हणतात हेही आपण पाहिलं. ओके, आणि यणस्वर हे संधीमध्ये कशा पद्धतीनं काम करतात त्याचीही आपण 4 उदाहरण बघितलेली आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील. तर या पॉईंट्समध्ये काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0 चॅनल.